शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण पाहतो की पाथर्डी येथील शिवारामध्ये आपण आलो. तर आता हे थोडासा परिसर दाखवा सर्व शेतकरी मित्रांनो. आता काय असते की आपल्याला हळद ही चांगली परिपूर्ण व्यवस्थित दिसते आणि याच्यामध्ये ग्रीनरी फुटवेज संख्या चांगली वाटत असते. आता थोडंसं याच्यामध्ये शेतकरी मित्रांसाठी आपल्याला फुटवेज संख्या दाखवा. आता फुटवे याच्यामध्ये आपल्याला जे दिसत आहे फुटवेज संख्या भरपूर आहे, वाढ आहे. आता ह्याच्यामध्येच काही झाडांना कालांतरानं काही प्रमाणामध्ये आता इकडे दाखवा आपल्याला. तर ह्याच्यामध्ये शेतकरी मित्राला अशी सुरुवातीला याची साईड इफेक्ट दिसत असतात, पानं पिवळे होली किंवा करपत असतात. आता कालांतरानं इकडंच साईडला पण दाखवा. आता ह्याच्यामध्ये झाड आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगलं वाटत आहे. आता हे झाड आपल्याला असं दिसते कमजोर किंवा करपा आल्यासारखं, आपण म्हणतो याच्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. सुरुवातीला काय असते की ह्याच झाडाच्या जेव्हा मुळं आपण खाली पाहतो, आता इथं जवळून दाखवा. आता ह्याच्यामध्ये मुळं जे असतात हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये डॅमेज पडतात, काळसर पडत असतात. आता याला अन्नाच्या शोधामध्ये ह्या ज्या मुळ्या निघतात ह्या पूर्ण आता बाहेर येत असतात. आता हे तुम्हाला थोड्या थोड्या मुळ्या याच्यामध्ये दिसत आहेत. जर ह्याच झाडाला जर आपण कंदाला उपसून काढलं तर ह्याच्यामध्ये 70% मुळ्या ह्या आपल्या काळ्या डॅमेज पडलेल्या आहेत. आता याच्यामध्ये एकही मुळी तुम्हाला अशी चांगली नाही की जे सूक्ष्म मुळ्या काढली किंवा व्हाईट रूट आहेत बुवा त्याच्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये हे जे कालांतराने जे मुळ्या जे डॅमेज पडत असतात, काही याच्यामध्ये थोड्याफार आहेत चांगल्या, पण 70% ह्याच्यामुळे डॅमेज पडल्यामुळं होते काय की कालांतरानं हे झाड आपल्याला असं ह्याच्यामध्ये उणीव भासत असते की हे पान आपल्याला असं करपत असते. त्याच्या पोटात जेव्हा झाडाला मुळांना विजा होत असते तेव्हाच याला झाडाला वर आपल्याला पानावर करपा आणि हे डार्क स्पॉट आपल्याला दिसत असतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला जे परिणामकारकतेचे जे औषधं वापरायचे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्य, जे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं, दुय्यम अन्नद्रव्य देणं आणि मुख्य अन्नद्रव्य देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कालांतरानं आपल्याला ह्याच्यामध्ये मुळाची डेव्हलप होण्यासाठी आपल्याला मायक्रोराजा हे देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला जे लागणारे मेटॉल किंवा सोडॉल हे जे आपल्याला कीटकनाशक असतात हे पण आपल्याला देणं गरजेचं आहे, तेही कालांतरानं काही दिवसाच्या अंतरानं. तर अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकरी मित्रांनी अशा झाडाला पाहायला पाहिजे, ते लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्याला त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. जरी काही तुम्हाला नवीन नवीन जर व्हिडिओ किंवा जर माहिती पाहिजेत असेल, जर काही अडचण शंका जर वाटत असेल तर शेतकरी मित्रांनी माझा नंबर सेव्ह करावा, 95 70 00 36 66. धन्यवाद मित्रांनो.